शिवा काय झालंय? काय नाही, हे असं नुसतं काही नाही म्हणून सगळ्या प्रॉब्लेम्स जाणार नाही येत ग. मला माहितीये तुझं टेन्शन काय आहे. हे बघ ऐक, त्या ड्रायव्हर कडून काही ना काहीतरी पुरावा मिळेल पोलिसांना. आणि या सगळ्याचा मास्टर माइंड जो कोण आहे तो सापडेल आपल्याला. रॉकीला न्याय मिळेल. ओके, पण तूर्त आपली स्वतःची हेल्थ आपण त्याची काळजी घेतली पाहिजे ना. पण मी या आशेवर नाही बसू शकत आशू. आणि नाही सापडलं त्यांना काही तर काय करायचं? असं का बोलतेस? का बोलते म्हणजे असंच होतंय आशू. आपल्याला वाटतं की आपल्याला पुरावा मिळालाय, पण नाही, पुढे काहीतरी प्रॉब्लेमच असतो. आता तसंच झालं. आणि पोलीस आपल्याला वेड्यात नाही का काढणार? आता आपल्याकडे काय आहे? काय? काहीच नाहीये. आता जे आहे आपण नुसतं थांबायचं. पोलिसांचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे ना, ते होऊ दे. असं मी एक बोलू प्लीज? बोल. हे बघ, मला असं खूप वाटतंय की त्या ऍक्सिडेंट जिथे झाला ना तिथे आपण एकदा जाऊन बघून आलं पाहिजे. मला वाटतं तिथे काहीतरी पुरावा असणार आहे. आपण एकदा जाऊन शोधून येऊया. आपण पोलिसांना सांगितलं ना, त्याप्रमाणे त्यांनी इन्व्हेस्टिगेशन केलंय तिथे. मी तेच सांगते की माझं मन नाहीये स्थिर. मला वाटतंय तिथे काहीतरी मिळेल आपल्याला. मी हवं ते एकटी नाही जात, तू चल माझ्या बरोबर, पण चल ना. जाऊया त्या ऍक्सिडेंटच्या ठिकाणी. डोंट वरी, चल. हे असे थांबणार नाही. काय करू मी आता? यांचा हा शोध कायमचा थांबवण्यातच हुशारी आहे. काय झालं? काय? खूप सुंदर दिसतेस तू. कमाल. सुंदर मी आहेच, पण तुझं लक्ष आत्ता गेलं का? नाही, लक्ष तर माझं आधीपासून होतं, पण आज तुझं सौंदर्य असं बहरून निघालंय. अच्छा, म्हणजे आधी सौंदर्यात काही कमी होती का? नाही, बिलकुल नाही. पण आज मला तुला बघत राहावं असं वाटतं, अगदी भान हरपून. थँक्यू. काय करतेस? अरे चंदन, भैयाजी आणि आई आहेत घरात. असू दे, माझी बायको आहे. मी काही करेन, माझी मर्जी. मस्करी नको करूस. चंदन, अरे याच दिव्याला शोधत होतो मी गेले कितीतरी दिवस. कुठे लपून बसले होतेस ग? फिरायला. चंदन यार, आज जरा जास्तच रोमॅन्टिक होतोस. तो तर मी अगोदर पासूनच होतो. हो का? ऐक शिवा, मी काय म्हणतो, आपण पोलिसात जायचं का? का? अगं पोलिसांना सांगू, हे जरा रिस्की वाटतंय मला. मला नाही वाटत आहे असं काही. ठीक आहे, मला एवढंच म्हणायचं आहे की आपण उगाच अडकायला नको यार. अरे आपण काही केलं नाही तर कशाला अडकू आशू? बर, कळतंय का तुला? आई शोर तिथे काहीतरी सापडेल आपल्याला. मला तर खात्री आहे. अरे सावकाश शिवा, सांभाळ. सोड. पाहायला लागलं का तुझ्या? बघू कुठे लागलंय. नाही, बघू कुठे लागलंय. अगं काय शिवा, जरा सांभाळून कर ना. किती लागलंय बघ. आपण एक काम करू, थांब मी डॉक्टरांना फोन. अरे बाबा नाही, एक मिनिट थांब जरा, मला श्वास तर घेऊ दे. काही नाही झालं एवढं. असं कसं नाही, आपण बघितलं तर पाहिजे ना. आशू जरा थांब. अरे काही झालं नाही, मला फक्त खर्चटलंय. ते खर्चटलंय थोडस लागलंय रे. काही मार पण लागलाय असेल. एक काम कर आशू, जरा थांब. मला एक गोष्ट कळत नाही की ते ही स्लिप कशी झाली गाडी. तू ब्रेक जोरात दाबला असशील. पावसाळा, टायर जुनेत का नवीन नाही टायर? आशू
पोरांनी सर्व्हिसिंग पण केलं आणि टायर नवीन येत रे, काही झालं नव्हतं गाडीला. अशी अचानक कशी स्लिप झाली? एक काम कर, तू जरा बस. अरे बस, आशू- दम खा जरा. आशू ये, ऐक, आशू इकडे. मला काही झालं नाही, ये, थोडस बस. खर्च काही नाही, थांब जरा. आपण इथे पाणी पण नाहीये कुठे यार. आशू आशू थांब बरे, पॅनिक नको, एवढं काही नाही झालंय. ठीक आहे. आशू हा एक मिनिट. काय शिवा, अगं उगाच चालू नकोस, मी तुला सांगतोय, मी बाईक चालवतो आता. आशू काय? हे बघ, हे ऑइल बघ कसं सांडलं. इकडे ये. तुला कळतंय का आशू, नॉर्मली कुठलीही गाडी आली तर असं ऑइल पडत नाही, हे मुद्दामून कोणतरी पाडलंय असं वाटतंय ऑइल. शिवा ऐक ना, पावसाळा सुरू आहे, ऑइल वरती येतं. नाही अरे, पण मी एवढी वर्ष गाडी चालवते, बघते गाड्यांना, हे असं नाही पडत जनरली. नॉर्मली असं वाटतं की कोणीतरी सांडलंय मुद्दामून आपल्याला त्रास द्यायला. नॉर्मली पावसाळ्यात त्यापेक्षा जास्ती आहे. आशू यार, अजून काय असेल? शिवा तुझं असं म्हणणं की कोणीतरी मुद्दामून असं केलं सो आपण पडू. आशू काय? इकडे ये. काय? हे बघ. हे काय? हे कोणी केलंय? आशू, तुला अजूनही वाटते की हे ऑइल कोणीतरी हे चुकून सांडलं असेल? नाही, हे मुद्दामून केलंय कोणीतरी, डेफिनेटली. तेच तर म्हणतेय, आणि कळत नाही हे कोण करतंय. कोणतरी खबरी आहे, सावली सारखं आपल्या मागे. आशू अरे, तुला कळते का आपण इथे आलोय हे कसं कळलं त्याला? तुला याचा अर्थ कळतोय का? आपण इथेही सेफ नाही होत. आपल्या इथे मागे पुढे नक्की कोणीतरी आहे. आशू, मी मगाशी ब्रेक दाबला ना, तर ब्रेकही लागला नाही. अरे बघ. एक मिनिट, ब्रेक चेक केला होतास? हे बघ ब्रेक लूज आहे. अरे मी फुल दाबून धरलाय. अरे पण असं कसं होईल? गाडी सर्व्हिसिंग केली आहे आशू. नाही शिवाय, हे कोणीतरी मुद्दामून केलेलं आहे. मी तेच म्हणतेय. आणि हा माणूस नेहमी आपल्या एक पाऊल पुढे कसं काय असू शकतो? नाही आशू, हे बघ, त्याच्या एक पाऊल पुढे जाऊन आपण त्याला थांबवलं पाहिजे, नाहीतर हे थांबणारच नाहीये. आपण एक काम करू, आपण आधी घरी जाऊ. ऐक ना, मला नाही घरी जायचं, आपण पोलीस स्टेशनला जाऊया जरा. ऐक माझं, ऐक. आपण आधी हे सगळं घरी जाऊन सॉर्ट करू. पोलिसांना तू काय सांगणार आहेस? काय सांगणार? इथे कोणीतरी असं ऑइल टाकून ठेवलंय आणि तिथे खेळ टाकून ठेवले, हे पुरावे आहेत आपल्याकडे. पण मला नाही माहिती, आता आपण जाऊया. मी काय म्हणते, ऐकून घे शिवा ना तू जरा. माझा ऐक, मी बाईक चालवतो, तू मागे बस. चल बघ, एक मिनिट. जो कोण आहे ना, त्याच्या कर्माची फळं त्याला मिळणार आहेत. बस आशू, बस पण. आई तुला सांगतो, थोडक्यात वाचलेत, नाहीतर आज आपल्याला गुड न्यूज मिळालीच होती. अरे आपल्यासाठी बॅड न्यूज आहे ही. कसं नाहीये तुला? कुणी सांगितलं होतं रे तुला हा मूर्खपणा करायला? नको तू शहाणपणा केलायस. मी काय, मला सांग, आपल्या मनासारखं काहीतरी घडतंय नाही ना? ती शिवा काय घरात गप्प बसत नाही, ती पुरावे शोधायला बाहेर पडतेच. अरे पण तिला मारायच्या नादात आपण अडकू ना. आईतं कोलीत देऊ आपण त्यांच्या हातात, कळत कसं नाहीये तुला? आईता ती शिवाय दीड शाणी, ती काही गप्पा बसणाऱ्यातली नाही. अरे मी काय विचार केला, त्यांचा जर ऍक्सिडेंट झाला तर आयदर ते मरतील तरी किंवा जायबंदी तरी होती, म्हणजे काही करून ते तिथपर्यंत पोहोचणार नाही. पण ती शिवाना काय नशीब घेऊन आली कळत नाही, परत एकदा वाचलीच. ही वाचणारच होती. आयुष्याची दोन्ही बळकट आहे काय. देवतानी त्याला कोण मारी म्हणतात ना, तसं झालंय. म्हणून मी तुला सांगते, आपल्याला शिवाला इतक्या सहजासहजी मारता येणार नाहीये. तिला मारायच्या नादात आपण अडकू म्हणजे सत्यानाश. अरे तू याचं टेन्शन कशाला घेतीयस? कशाला घेते म्हणजे? तुला कळत कसं नाहीये सुहास? ते दोघं घरात बोलत होते की नाही, आपण कुठे जाऊया, काय करूया ते. हा, मग आता हे सगळं फसलं म्हटल्यावर ते विचार करणार की हे बाहेर कसं कळलं, म्हणजे कुणी ऐकलं, म्हणजे घरातल्याच कुणीतरी ऐकलं. मग घरातलं कोण ऐकू शकतं, कोण आपल्या विरोधात आहे? सुहास असू शकतो, आणि सुहास म्हणजे झालं. नाही, मला असं काही होईल वाटत नाही अजिबात. ए बाबा,
मी तुझ्या हातापाया पडते, तू ना आपलं जे ठरलंय ना तेच कर, हा? आणि काहीही पुरावे मागे राहणार नाहीत असं बघ. हो. उथळ पाण्याला काय काय ठार असा वागू नकोस. ती शिवा मरणार, तिला आपणच ठार मारणार, काळ्या दगडावरची रेख. पण शांतपणे. हे तू कर, शांत राहा. चल. आशू आशू काय काय मी काय म्हणते, हे बघ आता जे काही झालं आपल्या बरोबर ते आपण घरी सांगूया नको. उगाच टेन्शन घेतील. अरे तुलाही माहिती आहे आधी केवढ्या गोष्टी आहेत टेन्शन घेण्यासारख्या. खरंच नको सांगूया. तुलाही माहिती आहे की भाऊ आणि सीताईनं कळलं तर किती काळजी करते. ते लागलं एवढं त्याचं काय? बाबा किती वेळा सांगितलं तुला, मला एवढं नाही लागलं, चालता येतंय मला, संशय येणार नाही कोणाला. अरे आशू, शिवा तिथे दारात नाही उभे राहिल्यात वर या. हा, तुम्हाला काही इन्व्हिटेशन हवंय का? काही पनिशमेंट दिली आहेस का त्यांना काही? आलो आलो. ठीक आहे. काय ग हा? तुला जरा बरं वाटायला लागलंय चांगलं म्हणून तू जास्ती बोलते हा? दाताने बस बस ठीक. काय रे, कुठे गेला होता तुम्ही दोघे? आम्ही ते अग अरे आशू, सगळं ओके ना? शिवा ठीक आहेस ना तू? हो ठीक आहे. शिवाला काय झालं? कुठे पोलिसांकडे गेला होतात का तुम्ही? हा पोलीस स्टेशन मध्ये गेलो होतो. पोलीस स्टेशन. पोलिसांकडे गेला होता, मग काय म्हणाले ते? तेच सगळं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे ना. हा, आणि नाही ते फक्त बोलतात, करत काही नाही इन्व्हेस्टिगेशन. ते तोच प्रॉब्लेम आहे. तोच प्रॉब्लेम आहे. शिवा ऐक ना, तू टेन्शन नको घेऊस, सापडेल तो माणूस. आणि तो सापडायचा आहे ना तेव्हा तो सापडेल. तुम्ही तुमची काळजी घ्या. आणि तो माणूस ना भयानक आहे रे, साधा वाटत नाहीये. नसू दे ना काकू, नसू दे, पण मी त्याला शोधूनच राहणार. किती दिवस लपून राहील? तो सापडणार आणि मीच त्याला शोधणार. खरं आहे तुझं. शेवटी वाईटाचा शेवट हा वाईटच होतो. भाऊ तुम्ही बघाच, त्याचा शेवट ना मीच करणार बरोबर. शिवा अगं, आवर स्वतःच्या रागाला. किती रागवतेस? तुझ्या या अशा स्वभावामुळे ना आम्हाला सतत तुझी काळजी असते. काकू मला काही नाही होणार. उर्मिला ऐकणार आहे का ती आपलं? तुम्ही दोघं स्वतःची काळजी घ्या म्हणजे झाला. हो. हॅलो अर्चना, अगं आपण काल ज्या कारची डील साईन केली त्याचं इन्व्हॉइस सेंड कर ना मला. हां हां ओके, येस थँक्यू. काम सुरू आहे? हां अगं, या जरा काय फाईल्स चेक करत होतो. उद्यापर्यंत जमा करायच्या शोरूम मध्ये. तुझं काय चाललंय? झालं काम? हा, माझं पण होत आलं. चंदन, एक विचारू? विचारणार आणि मला तू खरंच डिवोर्स दिला असतास का? हवाय का? सांग ना. असं का विचारतेस? अरे म्हणजे असंच बऱ्याच वेळा माझ्या डोक्यात हा प्रश्न येऊन गेला की मी जर सुधारले नसते किंवा मला तुझी आणि घरच्यांची किंमत नसती कळली तर तू मला डिवोर्स दिला असतास आणि दुसरं लग्न केलं असतंस का? हे बघ दिव्या, जे काही घडत होतं ना त्याने मी खूप जास्त दुखावलं होतं. त्यामुळे तुला जर तुझ्या चुकांची जाणीव झाली नसती किंवा तू जर तुझ्या घटस्फोट घेण्याच्या निर्णयावर ठाम राहिली असतीस तर मीही तुला सोडलं असतं. कारण मला तुलाही अडकवून ठेवायचं नव्हतं. आणि मी स्वतः इतका त्रासात होतो की मला या सगळ्या गोष्टी सहन होत नव्हत्या. आणि एक सांगू, मी दुसरं लग्न कधीच केलं नसतं. कारण दिव्या, मी तुला कितीही बोललो, काही प्रसंग उद्भवले तरी माझं तुझ्यावरचं प्रेम कधीच कमी होणार नव्हतं आणि हे मला माहित होतं.
माझ्या मनात, माझ्या आयुष्यात जी तुझी जागा आहे ती अजून कोणीच घेऊ शकत नाही. चंदन, मी तुला प्रॉमिस करते, तुला कधीच सोडणार नाही, तुला कधी दुखावणार पण नाही. मी वचन देते, जेवढं प्रेम तू माझ्यावर केलंस तेवढंच मी पण करेन. छान वाटतंय डोळ्यात पाणी बघून. नको त्या वेळेला गंमत सुचते तुला. बर. शिवा, अगं तू का कसरत करत बसलीस ही? मला सांग ना, मी करून देतो. अरे दे थांब इकडे. थांब आशू, ठीक आहे मी करेन, एवढं काही मी नाही. करतो. थांब थांब. अरे. सुजलंय खूप, दुखतंय का? थोडं दुखतंय. बरं झालं हे तेल वापरतीस तू, आता जरा आराम मिळेल पायाला. बघ, ते लपवायच्या नादात तू एका पायावर जोर दिलास म्हणून असं सगळं झालंय. सॉरी आशू, हे बघ पण घरच्यांनी काळजी केली असते रे आपली, आणि बाहेर नसतं आपल्याला सोडलं म्हणून मी हे सगळं केलं. बरोबर आहे शिवा. आशू यार, एवढा हात धुवून कोण मागे लागला असेल आपल्या? मी रॉकीला मारलंय, अजून कोण असणार? तुला कळतंय का, त्याने इतकं सगळं केलं म्हणजे तो मेजर घाबरलाय. अरे ऑफकोर्स तो घाबरलाय आणि तो कन्फ्यूज पण आहे खूप. बघ, मी पोलिसांशी बोललोय, त्या ड्रायव्हरचा सगळा आगापिछा ते शोधून काढतील आणि उद्यापर्यंत आपल्याला ठोस पुरावा मिळेल 100%. अगं तो घाबरलाय, अजून दुसरं काही नाही. त्याच्या घाबरण्याच्या नादात ना त्याने आपल्या माणसांना त्रास देऊ नये एवढंच वाटतंय. तो लवकरात लवकर सापडला पाहिजे. काय तू काळजी नको करू, तो अजिबात असं काही करणार नाही. ओके, तू एक काम कर, तू झोप आता. काळजी नको करू, उद्यापर्यंत सगळं कळेल आपल्याला. झोप. सर, काही अपडेट? अरे आशुतोषराव, बरं झालं तुम्ही आलात. आम्ही तुम्हालाच फोन करणार होतो. त्या डेंटच्या फोटोवरून आम्हाला काही आढळलं नाही, पण ज्या वेळेस आम्ही त्या ड्रायव्हरची चौकशी केली तर आम्हाला बरीच माहिती मिळाली. शिवाय त्या ड्रायव्हरचे आम्ही बँक डिटेल्स चेक केले, तर मागील काही दिवसापासून त्यात बरीच रक्कम जमा झालेली आम्हाला दिसली. अच्छा, म्हणजे हे सगळं पैशांसाठी होतं तर? हो. आणि तो मारेकरी हे सगळं हँडल करत होता. आणखीन एक महत्वाची गोष्ट, त्या ड्रायव्हरच्या सामानामध्ये आम्हाला काही कॅश आढळली. ओके. नोटाच्या नंबरवरून आम्ही चेक केले असता ती रक्कम तुमच्या घरातूनच आली असं समजलं. त्या आधारे मग आम्ही त्या ड्रायव्हरचं बँक अकाउंट चेक केलं. त्यातही असं आढळलं की जी रक्कम त्याच्या बँक अकाउंटमध्ये जमा होत होती ती पण तुमच्या घरातूनच येत होती. अहो, असं कसं? आमच्या घरातून कोण करेल? कोणाचं अकाउंट होत आहे? तुमची बहीण कीर्ती देसाई. आशू, आपल्याला वाटतच होतं की कोणीतरी आपल्या जवळच आहे, पण कीर्ती हे सगळं नाही, ती एकटी नाहीये शिवा. सुहास आहे याच्या मागे. मी सांगितलं होतं तुम्हाला, तो सुधारला नाहीये, पण तुम्ही ऐक. आणखीन त्या ड्रायव्हरचा जो फोन आहे तो आमच्या हाती लागला नाही. जर हाती लागला असता तर त्या कॉल्स डिटेल्स वरून आम्हाला एक ठोस पुरावा मिळाला असता. इतक्या छोट्या पुराव्याच्या आधारे आम्ही काही करू शकत नाही. अहो, असं कसं नाही करू शकत? ते अकाउंट कळलंय ना तुम्हाला, बँक अकाउंट कळलंय, पैशाचा मुद्दा कळलाय, मग तो होऊ शकतो ना काहीतरी. हे बघा मॅडम, पैशाचा पुरावा हा ठोस पुरावा ठरू शकत नाही, कारण पुष्कळ लोकांचे बँकेमध्ये फेक अकाउंट असतात. कदाचित त्यांचंही असू शकते. आणि मी जर चौकशी केली आणि त्यांचं जर बँक अकाउंट फेक निघालं, इतरही माहिती जर खोटी निघाली तर आमच्यासाठी अवघड आहे. असं जर असेल ना तर आपली पंचायत होईल. आपल्याला सगळ्या गोष्टी खात्रीपूर्वक करायला लागतील. आशू, या पुढचा शोध ना मी माझ्या पद्धतीनेच घेणार. हे सगळं तू माझ्यावर सोडणार आहे. ह्या सगळ्यात जर हे दोघं असतील ना तर मी त्यांचं काय करीन मलाच माहित नाही.